नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर बघा काय बातमी आहे। केंद्रीय कर्मचाऱ्यांना 60% तर राज्य कर्मचाऱ्यांना 58% दराने DA वाढीचा लाभ मिळणार आहे। केंद्रीय कर्मचारी पेन्शनधारक केंद्रीय कर्मचारी व पेन्शनधारकांना माहे जानेवारी 2026 पासून आणखीन 2% DA वाढ होणार आहे। सदरची DA वाढ अधिकृत निर्णय होळीच्या आत घेतला जाणार आहे। यामुळे केंद्रीय कर्मचारी पेन्शनधारकांना माहे जानेवारी 2026 पासून एकूण 60% दराने DA वाढीचा लाभ मिळणार आहे। राज्य कर्मचाऱ्यांना जुलैपासून DA वाढ केंद्र सरकार धर्तीवर राज्यातील राज्य कर्मचारी तसे पेन्शनधारकांना 3% DA वाढ लागू करण्यात येणार आहे। त्यामुळे राज्य कर्मचाऱ्यांचा एकूण DA 55 वरून 58% इतका होणार आहे। या संदर्भातील अधिकृत शासन निर्णय फेब्रुवारी महिन्याच्या अखेरपर्यंत निर्गमित होणार असल्याची माहिती समोर येत आहे। त्यामुळे माहे जुलै 2025 ते जानेवारी 2026 या 7 महिने कालावधीतील DA थकबाकीचा फरक देखील अदा केला जाणार आहे। माहे जानेवारी 2026 पासून केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे DA वाढ राज्य कर्मचाऱ्यांना देखील लागू करण्यात येणार आहे, परंतु त्याकरता जुलै 2026 पर्यंतची वाट पाहावी लागेल। तर बघा, अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल। व्हिडिओ सुद्धा आवडला असेल लाईक करा, शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।